गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इंटिग्रेशन बाय फिक्स सबस्टिट्यूशनचा आता आपला थर्ड टाईप चालू होतोय. ह्या टाईपमध्ये बेटा खालच्या साईडला तुम्हाला जसं इथे आधी सगळ्यात पहिले एक्स होतं, मग इथे कॉस ऑफ 2x आलं, तसं इथे आता कॉस स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपण एक्स बघितलं फक्त, मग साईन ऑफ 2x बघितलं, इथे इथे आता साईन स्क्वेअर एक्स, तर इथे कॉस स्क्वेअर एक्स आणि प्लस बी प्लस ऑर मायनस बी साईन स्क्वेअर एक्स प्लस ऑर मायनस सी. असं असेल ना बेटा तर काय करायचं, सगळ्यात पहिली स्टेप मल्टिप्लाय अँड डिवाइड द डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. आता ना बेटा ह्या ज्या स्टेप्स आहेत ना, मी गणित घेतो आणि मग त्या पॅरललमध्ये त्या स्टेप एक्सप्लेन करतो. ठीक आहे. पहिलं सम आहे बेटा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 2 minus 3 cos square x. dx अपॉन 2 minus 3 cos square x. पहिली स्टेप काय करायची बेटा, मल्टिप्लाय अँड डिवाइड द डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. डिनॉमिनेटरला कशाने मल्टिप्लाय करायचं बेटा, कॉस स्क्वेअर एक्स नाही. म्हणजे कसं ते बघा. आता इंटिग्रेशन ऑफ इथे dx तसाच, त्याला डिवाइडेड बाय इथं किती येणार बेटा, कॉस स्क्वेअर एक्सने मल्टिप्लाय केलं, ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 minus 3 cos square x, 2 minus 3 cos square x, त्याला डिवाइडेड बाय खाली पुन्हा किती आलं बेटा, cos square x. म्हणजे पहा, डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय cos square x ने केलं आणि डिवाइड पण cos square x ने केलं. डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय पण cos square x ने केलं, डिवाइड पण cos square x ने केलं. पहिली स्टेप कळाली. याच्यामुळे न्यूमरेटरच्या साईडला 100% तुझा सेक्स स्क्वेअर एक्स येईल. 100% येणारच. 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच किती असतो, सेक्स स्क्वेअर एक्स. सगळ्यांना हा फॉर्म्युला तर पाठत असेल, आता खूप वेळ झाला आपला. कॉस एक्स इंटू द सेक एक्स इज इक्वल टू 1 असतो, राईट. मग सेक एक्स इज इक्वल टू किती असतो, 1 अपॉन कॉस एक्स. येस ऑर इथे स्क्वेअर आला तर इथे पण काय होऊन जाईल बेटा, स्क्वेअर. म्हणजेच 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्सला काय लिहू शकतो, सेक्स स्क्वेअर एक्स. मग न्यूमरेटरला 100% माझा किती आला बेटा, सेक स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू dx, त्याला डिवाइडेड बाय खाली. आता हा जो कॉस स्क्वेअर एक्स हा 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्सला तर सेक्स स्क्वेअर एक्स लिहिलं. आता हा जो कॉस स्क्वेअर एक्स आहे दोघांना काय होऊन जाईल बेटा, सेपरेट. म्हणजेच किती आलं इथे 2 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मायनस 3 कॉस स्क्वेअर एक्स अपॉन खाली पुन्हा किती आलं, कॉस स्क्वेअर एक्स. काय झाला, कॅन्सल. पुन्हा इथे वरती काही नसतो म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच पुन्हा किती आलं बेटा, सेक स्क्वेअर एक्स. मग पुन्हा ती स्टेप आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वरच्या साईडला किती आलं, सेक स्क्वेअर एक्स. खालच्या साईडला किती बेटा, 2 सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. मायनस 3 मायनस किती आलं बेटा, 3. काही अडचण पक्का. म्हणजे पहा, न्यूमरेटरला सेक्स स्क्वेअर एक्स आलं, मी पुढे मी सोडवत गेलो. सोडवल्याच्या नंतर डिनॉमिनेटरला तुम्हाला टॅन स्क्वेअर एक्स भेटेल, नाही तर सेक्स स्क्वेअर एक्स भेटेल. कंपल्सरी डिनॉमिनेटरला काय काय भेटतं, टॅन स्क्वेअर एक्स नाही तर सेक्स स्क्वेअर एक्स. कधी कधी कॉम्बो पण भेटतो, म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स पण भेटतो, सेक्स स्क्वेअर एक्स पण भेटतं. ठीक आहे. मग डिनॉमिनेटर जर तुझा सेक्स स्क्वेअर एक्स असेल, त्याचं कन्वर्शन टॅन स्क्वेअर एक्स मध्ये करायचं बाय युझिंग द फॉर्म्युला. कुठला बेटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. कधी कधी काय होतं बेटा, इथे डिनॉमिनेटरला डायरेक्टली तुमचा टॅन स्क्वेअर एक्स येतो. कधी कधी डिनॉमिनेटरला तुमचा डायरेक्टली इथे काय असतो, टॅन स्क्वेअर एक्स. मग तिथे हा फॉर्म्युला टाकायची गरज नाही. का, ऑलरेडी टॅन स्क्वेअर एक्स आहे. एवढं एक फिट डोक्यात ठेवा, डिनॉमिनेटरला कंपल्सरी टॅनच पाहिजे. नसेल तर त्याला आण. कसं आणायचं, मग नसेल तर तिथे फक्त काय असू शकतं, सेक्स स्क्वेअर एक्स असू शकतो. तो जो सेक्स स्क्वेअर एक्स आहे त्याचं कन्वर्शन टॅन मध्ये कसं करायचं, बाय युझिंग द फॉर्म्युला. कुठला बेटा, सेक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. कळतंय. ठीक आहे. आता इथे डिनॉमिनेटरला टॅन स्क्वेअर एक्स आहे का, नाहीये. काय, सेक्स स्क्वेअर एक्स आहे. मग त्या सेक्स स्क्वेअर एक्सचं कन्वर्शन आधी इथे हा सेक स्क्वेअर एक्स जसाच्या तसा विथ रिस्पेक्ट टू डीएक्स होल डिवाइडेड बाय खाली 2 तसाच. त्या सेक्स स्क्वेअर एक्सचं कन्वर्शन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. त्या सेक्स स्क्वेअर एक्सचं कन्वर्शन कशात आलं, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स आणि पुढे किती आला, -3. पुढे किती आलं बेटा, -3. कळाली स्टेप. म्हणजे त्या सेक्स स्क्वेअर एक्सचं कन्वर्शन कशात करून टाकलं, टॅन स्क्वेअर एक्स मध्ये. पुन्हा इंटिग्रेशन ऑफ इथं किती येईल, सेक स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू dx द होल डिवाइडेड बाय 2 इंटू 1 2 प्लस किती आलं, 2 टॅन स्क्वेअर एक्स मायनस किती आलं बेटा, 3. पुन्हा मग आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पुन्हा इथे किती आलं, सेक स्क्वेअर एक्स अपॉन ला खाली 2 टॅन स्क्वेअर एक्स पहिले लिहून घेतो. 2 टॅन स्क्वेअर एक्स आणि 2 - 3 किती आलं, -1.
2 मायनस 3 किती आलं बेटा -1 ही कोणाची किंमत आली आयची. आता जर ऑब्झर्व केलं तर खालच्या साईडला टॅन आहे वरच्या साईडला सेक आहे. मला तेच हवंय. एकदा का तुला असं भेटलं खालच्या साईडला सगळंच्या सगळं टॅन वरच्या साईडला सेक की मग सबस्टिट्यूशन मेथड वापरायची. मग पुढील मेथड वापरायची सबस्टिट्यूशन. म्हणजे पहिले काय मल्टिप्लाय डिवाइड कॉस स्क्वेअर एक्स ने करायचं कंपल्सरी. न्यूमरेटरला सेक्स स्क्वेअर एक्स डिनोमिनेटरला टॅन स्क्वेअर एक्स येतो नाही तर सेक्स स्क्वेअर एक्स येतो. सेक्स स्क्वेअर एक्सचं कन्व्हर्शन टॅन स्क्वेअर एक्स मध्ये बाय युजिंग द फॉर्म्युला 1 + टॅन स्क्वेअर एक्स. पुन्हा त्याला सोडवायचं. सोडवलं की मग आता सबस्टिट्यूशन मेथड वापरायची. सबस्टिट्यूशन मेथड वापरताना इथे खालचे जे आहे ना बेटा हे दोघं स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये पाहिजे. मग टॅन स्क्वेअर तर ऑलरेडी आहे, या 2 ला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. कसं लिहिता येईल आपल्याला माहिती आहे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वरच्या साईडला इथे सेक स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स होल डिवायडेड बाय याला मी √2 इंटू द टॅन एक्स त्याचा स्क्वेअर घेतो. चालेल बेटा. म्हणजे पहा हा स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये नव्हता त्याला √2 लिहिलं आणि टॅन एक्स ब्रॅकेटचा काय लिहिला स्क्वेअर आणि पुन्हा मग इथे -1 चा स्क्वेअर लिहितो. मायनस किती आलं 1 चा स्क्वेअर. आणि आता सबस्टिट्यूशन मेथड मग पुट √2 tan x इज इक्वल टू काय टाका t मग d बाय dx ऑफ कशाचा √2 इंटू द tan x विच इज इक्वल टू d बाय dx ऑफ कशाचा बेटा t चा. √2 बाहेर काढला d बाय dx ऑफ कशाचा tan x चा d बाय dx कशाचा tan x चा विच इज इक्वल टू dt अपॉन dx. मग √2 तसाच tan x चा डेरिव्हेटिव्ह किती आला sec स्क्वेअर x विच इज इक्वल टू dt अपॉन dx विच इज इक्वल टू किती आला dt अपॉन dx. हा dx डिवाइड इकडे आला होती मल्टिप्लाय. मग √2 त्याला गुणिले sec स्क्वेअर x इंटू द dx विच इज इक्वल टू किती आलं dt विच इज इक्वल टू किती आलं dt. आता इथे पहा sec स्क्वेअर x dx इथे वरच्या साईडला sec स्क्वेअर x dx आहे. गडबड कोण करते √2 गडबड कोण करते √2 हा मल्टिप्लाय तिकडे गेल्यावरती डिवाइड म्हणजेच मग sec स्क्वेअर x इंटू द dx विच इज इक्वल टू dt अपॉन √2 विच इज इक्वल टू किती आलं dt अपॉन √2. मग आता याला इक्वेशन 1 देऊन टाकू याला इक्वेशन 2 याला इक्वेशन 3. काय करता येईल बेटा पुट इक्वेशन 2 and 3 इन इक्वेशन 1 इन कशा टाकाल इक्वेशन 1 मध्ये. मग पुन्हा नवीन गणित आता आपलं काय होऊन जाईल ते बघा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx सेक स्क्वेअर एक्स dx च्या जागी dt अपॉन √2 होल डिवायडेड बाय dt अपॉन √2 tan x च्या जागी किती आले t हा काय झाला t चा स्क्वेअर मायनस किती 1 चा स्क्वेअर. मग पुन्हा 1 अपॉन √2 टोटली बाहेर काढून घेतलं इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन खाली t चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर. ठीक आहे. आता पुन्हा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बेटा इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x चा स्क्वेअर मायनस a चा स्क्वेअर. खूप वेळेस बघितलं 1 अपॉन 2a लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये x मायनस a अपॉन x प्लस a. खूप वेळेस झाला बेटा हा x च्या जागी t आलंय. ठीक आहे. मग इथे 1 अपॉन √2 जसाच्या तसा इंटू द 1 अपॉन 2a a ची किंमत 1 आहे. ठीक आहे. 1 अपॉन 2a लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये x मायनस a म्हणजेच t मायनस 1 अपॉन खाली t प्लस 1 t मायनस 1 अपॉन खाली किती आलं बेटा t प्लस 1. यालाच आपण काय लिहू शकतो 1 अपॉन 2√2 ठीक आहे इंटू द लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा t मायनस 1 अपॉन t प्लस 1. आता बट t इज इक्वल टू काहीतरी आहे t इज इक्वल टू काहीतरी आहे बेटा. t इज इक्वल टू किती अजून केलेले पहा √2 tan x. t ची काय किंमत आहे √2 इंटू द tan x. t ची काय किंमत आहे √2 इंटू tan x. therefore I इज इक्वल टू 1 अपॉन 2√2 लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये √2 tan x मायनस 1 अपॉन खाली √2 tan x प्लस 1 आणि प्लस c. प्लस किती आलं बेटा c. कळालं. व्हिडिओ पॉज करा शांततेमध्ये. गणित आणि हे बेसिक्स पण लिहून घ्या. हा टाईप आहे तिकडचे बेसिक आहे. ठीक आहे. हा टाईप आहे तिकडचं बेसिक आहे आणि मध्ये सगळं गणित आहे. ठीक आहे. सगळंच्या सगळं शांततेमध्ये कॉपी करून घ्या. सगळंच्या सगळं शांततेमध्ये कॉपी करून घ्या. सगळंच्या सगळं शांततेमध्ये कॉपी करून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके. चलो आता नेक्स्ट सम घेऊ. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ
आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन खाली 3 प्लस 2 साइन स्क्वेअर एक्स 3 प्लस 2 साइन स्क्वेअर एक्स 3 प्लस किती आलं बेटा 2 साइन स्क्वेअर एक्स. पुन्हा आता काय लक्षात येते बेटा, ह्या टाईपमध्ये गणित आहे मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय डिनॉमिनेटर. कशाने बेटा कॉस स्क्वेअर एक्स. मग पहिली स्टेप इंटिग्रेशन ऑफ हा dx तसाच त्याला डिवायडेड बाय इथे कॉस स्क्वेअर एक्स घेतला. ठीक आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये 3 प्लस 2 साइन स्क्वेअर एक्स 3 प्लस 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉनला खाली पुन्हा किती आलं कॉस स्क्वेअर एक्स अपॉनला खाली पुन्हा किती आलं बेटा कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, काही अडचण. पुढे आता हा पुन्हा वरच्या साईडला काही नसतं म्हणजे 1 म्हणजे याला इंटिग्रेशन ऑफ वरच्या साईडला किती येईल बेटा सेक स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू dx त्याला डिवायडेड बाय खाली इथे किती आलं 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आणि प्लस 2 अपॉन साइन स्क्वेअर एक्स आणि अपॉनला खाली किती आलं कॉस स्क्वेअर एक्स. द होल विथ रिस्पेक्ट टू dx ऑलरेडी आहेच. मग इथे पुन्हा इंटिग्रेशन ऑफ याला सेक स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू dx जसंच्या तसंच ठेवतो. इथे 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच पुन्हा किती आलं सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, प्लस 2 इंटू द साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स किती आलं टॅन स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स किती आलं बच्चा लोक टॅन स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स किती आलं पुन्हा टॅन स्क्वेअर एक्स. आता इथे पहा दोघांचं कॉम्बो आलं म्हणजे टॅन पण आला सेक पण आला. टॅन पण आला सेक पण आला. ह्या टॅन सोबत मला काही टेन्शन नाहीये, डिनॉमिनेटरला कंपल्सरी टॅन स्क्वेअर एक्स पाहिजे. हा सेक स्क्वेअर एक्स मला नडतोय, हा सेक स्क्वेअर एक्स नडतोय. मग त्या सेक स्क्वेअर एक्सच्या जागी मी काय टाकून देईल बेटा 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. त्या सेक स्क्वेअर एक्सच्या जागी मी काय टाकून देईल 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. मग पुन्हा आता पहा इथे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वरच्या साईडला किती आलं इथे सेक स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू dx द होल डिवायडेड बाय 3 तासात ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स 3 तासात ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स आणि प्लस किती आलं इथे 2 टॅन स्क्वेअर एक्स प्लस किती आलं 2 टॅन स्क्वेअर एक्स. ओके, पुन्हा इंटिग्रेशन ऑफ इथं किती सेक स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू dx त्याला डिवायडेड बाय खाली 3 1 जा 3 प्लस 3 टॅन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, आणि प्लस किती आलं 2 टॅन स्क्वेअर एक्स 3 टॅन स्क्वेअर एक्स आणि प्लस किती आलं 2 टॅन स्क्वेअर एक्स. पुढे आता पुन्हा इंटिग्रेशन ऑफ काय बेटा इथे सेक स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू dx होल डिवायडेड बाय खाली 3 तासात 3 अधिक 2 किती झाले बेटा 5 टॅन स्क्वेअर एक्स 3 प्लस 2 किती आलं बेटा 5 टॅन स्क्वेअर एक्स. पुढे काय आता पुन्हा याला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आणि याला पण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहा. याला पण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये याला पण स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. मग कसं येईल बेटा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इथे येतं सेक स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू dx त्याला डिवायडेड बाय इथे √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस √5 इंटू द टॅन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, √5 इंटू द टॅन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. सबस्टिट्यूशन आता √5 टॅन एक्स इज इक्वल टू काय टाका आता टी. मग आता पुढे सबस्टिट्यूशन पुट काय येईल बेटा √5 इंटू द टॅन एक्स विच इज इक्वल टू काय होऊन जाईल टी. मग √5 तर बाहेर काढून घेतला एक स्टेप कमी करून टाकतो d बाय dx ऑफ कशाचा टॅन एक्स विच इज इक्वल टू d बाय dx ऑफ कशाचा टीचा. मग √5 तसाच टॅन एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती आला सेक स्क्वेअर एक्स विच इज इक्वल टू dt अपॉन dx. आता अजून एक स्टेप कमी करतो हा dx डिवाइड इकडे गेला मल्टिप्लाय आणि √5 मल्टिप्लाय इकडे आलं ती डिवाइड. गडबड कोण करेल बेटा आपल्याला सेक स्क्वेअर एक्स dx आहे तुला √5 नकोय काय नकोय √5 मग त्याला इकडे नाही याला इकडे आणा. ठीक आहे, मग किती होऊन जाईल इथे सेक स्क्वेअर एक्स इंटू द dx विच इज इक्वल टू dt अपॉन √5 विच इज इक्वल टू किती आला बेटा dt अपॉन √5. पुन्हा याला इक्वेशन स्टार याला इक्वेशन 1 याला इक्वेशन 2 काय करून टाका बेटा पुट इक्वेशन 1 and 2 पुट इक्वेशन 1 and 2 इन इक्वेशन स्टार. मग I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx च्या जागी dt अपॉन √5 होल डिवायडेड बाय √3 तसाच √3चा काय झाला स्क्वेअर प्लस √5 टॅन एक्स च्या जागी काय आलं बेटा टीचा स्क्वेअर. √5 टॅन एक्सच्या जागी किती आलं टीचा स्क्वेअर. इथून 1 अपॉन √5 टोटली बाहेर काढला इंटिग्रेशन ऑफ किती बेटा इथे dt अपॉन खाली √3 चा स्क्वेअर आणि प्लस किती आलं टीचा स्क्वेअर प्लस किती आलं टीचा स्क्वेअर. आता बेटा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन
ए चा स्क्वेअर प्लस एक्स चा स्क्वेअर किती येतो 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. आठवतोय 1 अपॉन ए किती असतं टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. म्हणजेच मग पुढे आय इज इक्वल टू मला काय लिहिता येईल 1 अपॉन रूट 5 आधी जसंच्या तसं इंटू द 1 अपॉन ए ची किंमत रूट 3 ए ची किंमत रूट 3 टॅन इनवर्स ऑफ एक्स एक्सच्या जागी किती आलं बेटा टी आणि ए च्या जागी किती आहे बेटा रूट 3. ए च्या जागी किती आलं रूट 3. ए च्या जागी किती आलं बेटा रूट 3. म्हणजेच आय इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ 15 लिहिता येईल. आता मला माहिती आहे बेटा एक फंडा तो म्हणजे कुठला आहे की बाबा अंडर रूट ऑफ ए इंटू द अंडर रूट ऑफ बी असेल तर उत्तर किती अंडर रूट ऑफ ए बी असतं. म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं. येस दोघांचं काय होतं बेटा मल्टिप्लिकेशन. येस और नो दोघांचं काय होतं बेटा मल्टिप्लिकेशन. म्हणजेच मग रूट 5 इंटू रूट 3 किती आलं रूट 15 आणि टॅन इनवर्स ऑफ किती बेटा टी अपॉन रूट 3 टी अपॉन रूट 3. बट पुन्हा टी इज इक्वल टू काहीतरी किंमत आहे. टी इज इक्वल टू सध्या काय अजून केलं बेटा रूट 5 इंटू द टॅन एक्स रूट 5 इंटू द टॅन एक्स. मग therefore I is equal to 1 upon root 15 tan inverse of root 5 tan x upon खाली root 3 आणि सगळ्यात शेवटी काय बेटा प्लस सी. सगळ्यात शेवटी काय होऊन जाईल प्लस सी. कळालं. चलो व्हिडिओ पॉज करा. सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा. सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. ओके नेक्स्ट सम बेटा आता पुन्हा इंटिग्रेशन ऑफ किती आहे dx अपॉन खाली 9 cos स्क्वेअर एक्स प्लस किती आहे 4 sin स्क्वेअर एक्स. पहिली स्टेप पुन्हा इंटिग्रेशन ऑफ इथे dx जसाच्या तसा. पहिली स्टेप काय बेटा cos स्क्वेअर एक्स ने मल्टिप्लाय डिवाइड cos स्क्वेअर एक्स ने मल्टिप्लाय केलं. इथे 9 cos स्क्वेअर एक्स प्लस 4 sin स्क्वेअर एक्स प्लस किती बेटा 4 sin स्क्वेअर एक्स त्याला डिवायडेड बाय खाली पुन्हा किती आलं cos स्क्वेअर एक्स. द होल विथ रिस्पेक्ट टू dx ऑलरेडी आहे. इंटिग्रेशन ऑफ मग 1 अपॉन cos स्क्वेअर एक्स म्हणजेच किती आलं इथे sec स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू dx द होल डिवायडेड बाय पुन्हा आता हा cos स्क्वेअर एक्स दोघांना काय होऊन जाईल सेपरेट. मग 9 cos स्क्वेअर एक्स अपॉन खाली पुन्हा किती आलं cos स्क्वेअर एक्स प्लस 4 इंटू द sin स्क्वेअर एक्स अपॉन खाली cos स्क्वेअर एक्स 4 इंटू द sin स्क्वेअर एक्स अपॉन खाली किती आलं cos स्क्वेअर एक्स. cos स्क्वेअर एक्स काय झाला कॅन्सल. ठीक आहे. मग पुन्हा आता इथे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वरच्या साईडला किती आलं बेटा सेक स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू dx होल डिवायडेड बाय इथं किती येईल 9 प्लस 4 तसाच sin स्क्वेअर एक्स अपॉन cos स्क्वेअर एक्स किती आलं बेटा tan स्क्वेअर एक्स किती आलं tan स्क्वेअर एक्स. आता महत्वाचं इथं बेटा ऑलरेडी खालच्या साईडला tan स्क्वेअर एक्स आले. कुठेतरी sec स्क्वेअर एक्स टपकलंय का जसं मागच्या दोघी गणितांमध्ये झालं sec स्क्वेअर एक्स टपकलंय का नाही. मग sec स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर एक्स वापरण्याची गरजच नाही नीडच नाहीये. डायरेक्टली ऑलरेडी मला खाली tan स्क्वेअर एक्स हवंय तर खाली tan स्क्वेअर एक्सच आहे. मग फक्त खालचे आता हे दोघं स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहायचे असतात. खालचे दोघं कुठल्या फॉर्ममध्ये लिहायचे बेटा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये. मग इंटिग्रेशन ऑफ इथे किती येईल sec स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्ट टू dx त्याला डिवायडेड बाय खाली इथं काय आलं 3चा स्क्वेअर प्लस 2 tan x ब्रॅकेटचा स्क्वेअर. कोणाची किंमत आली आयची. मग आता पुट काय करून टाका बेटा 2 tan x इज इक्वल टू टी. 2 बाहेर काढला d बाय dx ऑफ कशाचा tan x विच इज इक्वल टू d बाय dx ऑफ t चा 2 तसाच tan x चा डेरिव्हेटिव्ह किती आला sec स्क्वेअर x विच इज इक्वल टू dt अपॉन dx. पुन्हा इथे बेटा गडबड कोण करते sec स्क्वेअर x dx आहे माझ्याकडे गडबड 2 करताय. मग 2 मल्टिप्लाय कडे गेलं डिवाइड dx डिवाइड इकडे आलं ते मल्टिप्लाय किती होऊन जाईल बेटा sec स्क्वेअर x इंटू द dx विच इज इक्वल टू किती बेटा dt अपॉन 2. याला इक्वेशन स्टार द्या याला इक्वेशन 1 द्या याला इक्वेशन 2 द्या. पुट काय करून टाका बेटा इक्वेशन 1 and 2 पुट इक्वेशन 1 and 2 इन इक्वेशन स्टार. मग I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर एक्स dx च्या जागी dt अपॉन 2 आलं होल डिवायडेड बाय इथं काय बेटा 3चा स्क्वेअर जसाच्या तसा 2 tan x च्या जागी t आलं म्हणजेच काय झाला हा t चा स्क्वेअर
पुन्हा इथे 1/2 बाहेर काढून घेतलं. इंटिग्रेशन ऑफ किती लिहिते dt अपॉन खाली 3चा स्क्वेअर प्लस टीचा स्क्वेअर. आत्ता जस्ट बघितलं बेटा 1/2 तसाच 1/a याचं उत्तर एचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर किती असतो 1/a टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. एक्सची किंमत टी आहे आणि एची किंमत 3 आहे राईट. म्हणजेच मग किती आलं 1/6 इंटू द टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये. ठीक आहे किती येईल बेटा t/3 t/3 ही कोणाची किंमत आली आयची. बट आय इज इक्वल टू काय सॉरी टी इज इक्वल टू काहीतरी आहे. टी इज इक्वल टू किती आहे बेटा 2 tan x. टी इज इक्वल टू किती आहे 2 tan x. मग therefore आय इज इक्वल टू किती आलं 1/6 टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 2 tan x अपॉनला खाली किती आलं 3. टॅन इनवर्स ऑफ 2 tan x अपॉनला खाली 3 आणि प्लस किती आलं बेटा सी. विच विल बी योर फायनल आन्सर. विच विल बी योर फायनल आन्सर. चलो व्हिडिओ पॉज करा, शांततेमध्ये गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि शांततेमध्ये गणित लिहून घ्या. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल बेटा. नेक्स्ट सम आता. ओके नेक्स्ट सम बेटा आता इंटिग्रेशन ऑफ किती आहे dx अपॉन 2 cos square x प्लस 3 sin square x मायनस 5. आता दोघं आले बेटा याच्यामध्ये. ठीक आहे दोघं जरी आले तरी पण याने कॉन्स्टंट पण टपकला आहे. तरी आताच मी बघितले ह्या गणितांसाठी स्टेप फिक्स आहे. dx अपॉन सगळ्यात पहिली स्टेप काय करायची बेटा cos square x नी डिवाइड करा. ठीक आहे म्हणजे डिनॉमिनेटर साईडला मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरच्या साईडला मल्टिप्लाय केलं आणि पुन्हा डिवाइड पण करायचं. 2 cos square x प्लस 3 sin square x प्लस 3 sin square x मायनस 5 त्याला डिवायडेड बाय खाली किती आलं बेटा cos square x. त्याला डिवायडेड बाय खाली किती आलं cos square x. पुन्हा इथे वरती काय नसतं म्हणजे 1. मग इंटिग्रेशन ऑफ किती आलं इथे sec square x विथ रिस्पेक्ट टू dx होल डिवायडेड बाय तो cos square x प्रत्येकाला काय होऊन जाईल सेपरेट. मग 2 cos square x अपॉन खाली पुन्हा cos square x प्लस 3 sin square x 3 sin square x अपॉनला खाली पुन्हा cos square x. ठीक आहे मायनस 5 अपॉन खाली पुन्हा किती आलं बेटा cos square x. द होल विथ रिस्पेक्ट टू dx ऑलरेडी आहे. नेक्स्ट आता पुन्हा आता कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवाल बेटा. इंटिग्रेशन ऑफ इथं किती आलं sec square x विथ रिस्पेक्ट टू dx द होल डिवायडेड बाय 2 तसाच cos square x काय झालं कॅन्सल प्लस 3 इंटू द किती आलं tan square x 3 इंटू द tan square x मायनस 5 इंटू द पुन्हा वरती काही नसतं म्हणजे 1 अपॉन cos square x म्हणजेच किती असतो sec square x म्हणजेच किती असतो बच्चा लोक sec square x. आता पुढे सगळ्यात महत्त्वाचं खालच्या साईडला कंपल्सरी tan square x दिसायला पाहिजे. ठीक आहे गडबड कोण करते हा sec square x. मग या sec square x च्या जागी काय टाकता येईल बेटा 1 प्लस tan square x. मग आता I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इथे sec square x विथ रिस्पेक्ट टू dx जसंच्या तसं होल डिवायडेड बाय 2 तसाच प्लस 3 इंटू द tan square x तसंच. ठीक आहे मायनस 5 तसंच sec square x च्या जागी 1 प्लस tan square x. sec square x च्या जागी किती आलं 1 प्लस tan square x. sec square x इज इक्वल टू किती असतो 1 प्लस tan square x. मग पुन्हा I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ पुन्हा इथे sec square x विथ रिस्पेक्ट टू dx त्याला होल डिवायडेड बाय 2 प्लस 3 tan square x. आता त्याला मल्टिप्लाय करून टाका मायनस मायनस प्लस मायनस 5 मायनस प्लस मायनस 5 tan square x. ठीक आहे पुन्हा मग इथे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ वरच्या साईडला किती आहे sec square x विथ रिस्पेक्ट टू dx त्याला डिवायडेड बाय इथे 2 किंवा इथे 3 tan square x मायनस 5 tan square x किंवा 2 मायनस 5 किती आलं मायनस 3 2 मायनस 5 मायनस 3 3 मायनस 5 मायनस 2 tan square x. ठीक आहे आता महत्वाचं आता बेटा नीट ऑब्झर्व केलं तर हा मायनस चिन्ह मला थोडंसं गडबड करतोय. दोन्हीकडे मायनस आहे ना मग मायनस चिन्ह बाहेर काढून घ्या. आता पहा इथे गणिताकडे नीट लक्ष द्या. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इथे किती आलं sec square x विथ रिस्पेक्ट टू dx इथून मायनस चिन्ह मी बाहेर काढून घेतलं. ठीक आहे ब्रॅकेटच्या आतमध्ये येईल 3 प्लस 2 tan square x 3 प्लस किती आलं 2 tan square x. ओके आता हे दोघंचे दोघं मला स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये पाहिजे असतात. मी मायनस चिन्ह टोटली बाहेरच लिहून घेतो. आता मायनस इथे किती आलं sec square x अपॉनला खाली याला √3 चा स्क्वेअर लिहिता येईल आणि याला 2 tan x सॉरी √2 tan x माय मिस्टेक √2
tan x ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येईल. चालेल बेटा असं. मग पुन्हा रूट टू tan x इज इक्वल टू काय टाकायचं आहे टी. इथून पुढे गणित तुम्हाला जमायला पाहिजे. मायनस चिन्ह शेवटपर्यंत तसंच येऊ द्या. इथून पुढे तुम्हाला गणित ॲक्च्युअली जमायला पाहिजे, पण आपण सोडून घेऊ आता. पुट काय करून टाका बेटा, रूट टू tan x इज इक्वल टू टी टाका. मग रूट टू बाहेर निघाला, डी बाय डी एक्स ऑफ कशाचा tan x चा विच इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टीचा. डी बाय डी एक्स ऑफ टीचा रूट टू तसाच tan x चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स विच इज इक्वल टू डी टी अपॉन डी एक्स. डी एक्स डिवाइडला मल्टिप्लाय जाईल, मल्टिप्लाय इकडे आलं तर डिवाइडला रूट टू. हां सेक स्क्वेअर एक्स डी एक्स विच इज इक्वल टू डी टी अपॉन खाली किती येईल बेटा रूट टू. डी टी अपॉन किती आलं रूट टू. याला इक्वेशन स्टार द्या, याला इक्वेशन 1 द्या, याला इक्वेशन 2 द्या. पुट काय करून टाका इक्वेशन 1 and 2 इन स्टार. पुट इक्वेशन 1 and 2 इन स्टार. मग आता आय इज इक्वल टू मायनस चिन्ह तसंच सेक स्क्वेअर एक्स डी एक्सच्या जागी डी टी होल डिवायडेड बाय सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. सेक स्क्वेअर एक्स डी एक्सच्या जागी काय आलं बेटा डी टी अपॉन रूट टू. सॉरी डी टी अपॉन रूट टू आलं. डी टी अपॉन रूट टू खालचा रूट थ्रीचा स्क्वेअर जसाच्या तसा प्लस रूट टू टॅन एक्स आहे त्याच्या जागी किती येईल बेटा टीचा स्क्वेअर. त्याच्या जागी किती होऊन जाईल टीचा स्क्वेअर. पुन्हा आता इथे आय इज इक्वल टू मायनस चिन्ह 1 अपॉन रूट टू बाहेर काढला. ठीक आहे 1 अपॉन रूट टू बाहेर काढला मायनस चिन्ह इंटिग्रेशन ऑफ किती बेटा इथे डी टी अपॉन खाली रूट थ्रीचा स्क्वेअर प्लस टीचा स्क्वेअर. आत्ताच फॉर्म्युला बघितला एचा स्क्वेअर प्लस एचा स्क्वेअर प्लस एक्सचा स्क्वेअर किती असतो इथे मायनस 1 अपॉन रूट टू इंटू 1 अपॉन एची किंमत रूट थ्री इंटू द टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन एक्स टी अपॉन रूट थ्री. ओके मग इथे मायनस 1 अपॉन किती बेटा रूट 6 इंटू द टॅन इनवर्स ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये टी अपॉन रूट थ्री. बट टी इज इक्वल टू काहीतरी किंमत आहे. टी इज इक्वल टू किती बेटा रूट टू टॅन एक्स. रूट टू इंटू द टॅन एक्स. Therefore, I is equal to minus 1 upon root 6 tan inverse of ब्रॅकेटच्या आतमध्ये रूट टू टॅन एक्स आणि अपॉनला रूट थ्री आणि पुढे काय येईल बेटा प्लस सी. पुढे काय येईल प्लस सी. ओके कळालं बेटा. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्या. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथं बेटा तुमचा इंटिग्रेशन बाय फिक्स सबस्टिट्यूशन पण संपलंय. इथं तुमचं इंटिग्रेशन बाय फिक्स सबस्टिट्यूशन पण संपलेलं आहे. आता एक शेवटची मेथड बाकी आहे ती म्हणजे यू इंटू व्हीची आहे. ती म्हणजे कुठली बेटा यू इंटू व्ही. आपण नेक्स्ट व्हिडिओपासून ती मेथड स्टार्ट करू. दॅट्स ऑल बच्चा लोक. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड डे.